सोयाबीनची खरेदी झालेली नाही आहे. लोक ट्रॅक्टर घेऊन गाड्या घेऊन सोयाबीन केंद्राच्या बाहेर उभा आहेत. मुदतवाढ व्हावी का? सगळ्यात महत्त्वाचं मुदतवाढ जरी दिली होती पण अद्यापपर्यंत ज्या पद्धतीने सोयाबीनची खरेदी होणं आवश्यक होते ती झालेली नाही. त्यामुळं माझी तर मागणी आहे की मुदतवाढ मिळाली पाहिजे, भेटलीच पाहिजे. त्या बाबतीत मी आज संबंधित मंत्री महोदयांना पत्रसुद्धा देणार आहे. कारण मुदतवाढ झाली पाहिजे. आज पण ज्या खरेदी केंद्र आहे त्या खरेदी केंद्राच्या बाहेर अनेक ट्रॅक्टर असू गाड्यांच्याद्वारे तो माल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मुदतवाढ ही मागच्या वेळी दिली होती ती 8 दिवसांची दिली होती. टोकडीमुळे तो मुदतवाढ वाढत नाही का? 8 दिवसाच्या मुदतवाढीने काही होत नाही. कमीत कमी 1 महिन्याची मुदतवाढ दिली पाहिजे. तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं आहेत ना तर जरा मोकळ्या मनाने दिलं पाहिजे. 8 दिवसाची मुदतवाढ म्हणजे 8 दिवस तुम्ही जाहीर केल्यानंतर 2 दिवस तर लोकांना माहिती होण्यात जातात. 2 दिवस माहिती होऊन गेल्यानंतर राहिलं किती 5-6 दिवस राहतात. त्यामध्ये मध्ये एखादी सुट्टी आली तर 4-5 दिवसात काय होणार आहे? सरकार शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात नेऊन उभा करण्याचा प्रयत्न करत आहे का? आता जर हा सोयाबीन खरेदी केली नाही तर शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडे जावं लागणार आहे, कमी भावात विकावं लागणार. सोयाबीन खरेदी जर झाली नाही तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात हेलपाटी मारावं लागणार आहे. पण आज त्या बाबतीत मी संबंधित मंत्री महोदयांना माझं पत्र देणार आहे. तुम्ही यापूर्वी आंदोलनं केलेली आहेत, कांदा असेल, इतर प्रश्न दूध असेल, सोयाबीन असेल, या बाबतीत काय आंदोलनाचा इशारा तुम्ही देताय का राज्य सरकार किंवा केंद्र सरकार? शेवट शेतकरी हा महत्त्वाचा असतो. शेतकरी राजा हा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता जर सुखी राहिला तर देश सुखी होणार आहे. त्यामुळे आमची नेहमी भूमिका आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. मी सुद्धा संसदेत आल्यानंतर पहिला प्रश्न दूध आणि कांद्याचा मांडला होता, सोयाबीनचा मांडला होता. काल परवासुद्धा अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, अनेक अशा दुधाची दरवाढ झाली पाहिजे या बाबतीतच्या मागण्या केल्या होत्या. तुम्ही मागण्या केलेल्या म्हणताय. मागच्या वेळी आम्ही अधिवेशनाच्या काळात तुम्ही आक्रमक बघायला मिळाले होते. यावेळी तुमचा आक्रमकपणा दिसत नाही. म्हणजे तुम्ही आंदोलन केलं होतं, यावेळी आंदोलन अशा पद्धतीची काही दिसत नाही. कारण काय म्हणायचं? मुदतवाढ जर दिली नाही तर सोमवारी संसदेच्या दारात मी सुद्धा आंदोलन करणार आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे कृषी साहित्याच्या संदर्भातला. वादग्रस्त कृषी साहित्य खरेदी प्रकरणामध्ये तत्कालीन सचिवाला बाजूला करून मोठा भ्रष्टाचार झाला आहे. डी राधा या त्या आय एस अधिकारी आहे, त्याची तडकाबडकी बदली करून वादग्रस्त कृषी साहित्य खरेदी करण्यात आलं. व्ही राधा हे जे अधिकारी आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा एक अधिकारी. त्या अधिकाऱ्याने केंद्रामध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांबरोबर अतिशय पारदर्शक काम केलेलं आहे. त्या मंत्र्याला, त्या अधिकाऱ्याला बाजूला ठेवण्यामध्ये काय इंटरेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्या अधिकाऱ्याला बाजूला करण्यात काय कोणाचा इंटरेस्ट आहे आणि कशासाठी आहे हे सर्व राज्याला माहिती आहे. तुम्ही वेगवेगळे पत्र लिहिले शिक्षकांप्रती वेगवेगळ्या गोष्टी सबमिट करणाऱ्या मंत्र्यांना काय नेमकं? माझ्या रिटायर शिक्षकांच्या काही मागण्या आहेत. त्या रिटायर शिक्षकांच्या मागण्याच्या बाबत विशेष करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी त्या पत्राचा संबंध येतो आणि आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून ती मीटिंग लावण्याच्या बाबतीत मी आदरणीय पवारसाहेबांना आत्ता भेटलो. दुसरा विषय आहे की माझ्या जायकवाडी जो प्रकल्प आहे, पैठण, शेवगाव, आमचा नेवासा त्या भागामध्ये मच्छीमार बांधवांचा जो विषय अनेक दिवसापासून, वर्षापासून जो नेहमी एक टांगती तलवार म्हणून आमच्या मच्छीमार बांधवांना ते जाणवतं, ते म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन असताना सुद्धा तिथं सौर प्रकल्प करण्याचा सरकारने जो घाट घातलेला आहे त्या बाबतीत माझी मागणी की तो सौर प्रकल्प झाला नाही पाहिजे. कारण लाखो लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्या बाबतीत सुद्धा मी संबंधित मंत्र्यांना भेटणार आहे. रेल्वे प्रश्नासंदर्भात तुम्ही भेट घेतली होती, त्याचा सर्वे झाला आहे का? कुठपर्यंत काम आलं आहे? रेल्वे प्रश्नाच्या बाबतीत मी मागच्या अधिवेशनामध्ये मंत्री महोदयांना पत्रव्यवहार केलं. मी तसा खासदार झाल्यानंतर 2दा पत्रव्यवहार मंत्री महोदयांना केला की माझी मागणी सगळ्यात महत्त्वाची आहे. संभाजीनगर, त्यानंतर वाळुंज, आमचं देवगड, शिर्डी, शनी शिंगणापूर, त्याचबरोबरीने नगर,
सुपा MIDC, रांजणगाव MIDC अशी आमची जी मागणी आणि पुन्हा ती मागणी होण्याच्या बाबत आम्ही सर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.